तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले आता कुठे जायला काय मिळत नाही ऑफिसच्या सगळ्या कामांमुळे वगैरे. आपण म्हटलं एक छोटासा घरामध्येच काहीतरी आपण एक्सपेरिमेंट करूया. आणि त्याच्यासाठी मी एक नवीन असं काय म्हणतो तुम्हाला, आज थोडं कुकिंग करूया आपण. आज आपण थोडंसं कुकिंग करूया. तर मी तुम्हाला आज दाखवेन मी आज कुकिंग करणार आहे काहीतरी. तर मी बनवणार आहे टुंबा नूडल्स. हे एक आम्ही थायलंडवरनं पॅकेट घेतलं होतं नूडल्सचं. तर ते मी आता आशूला बनवून दिलेलं आहे टुंबा नूडल्स. हे असणार आहे स्पायसी अँड क्रीमी. तर हे आज आपण एक ट्राय करतोय. हा छोटासा आपला ब्लॉग आहे, तो प्लीज थोडा सपोर्ट करा. बस बाकी काय ना, मी तुम्हाला दाखवतोय मॅगी कसं बनणार आहे. तर मित्रांनो, हे नूडल्सचं पॅकेट आहे टुंबा स्पायसी अँड क्रीमी टुंबा नूडल्स. तर हे आपण बनवणार आहे. हे थोडंसं आपला मॅगी सारखं आहे. याच्यामध्ये फर्स्ट नूडल्स हे उकळून घ्यायचे फक्त. आणि आता सगळं स्पायसेस हे खूप स्पायसी असणार आहे भरपूर. तर हे सगळं पहिले आपण हे नूडल्स हे त्याचे नूडल्स आहेत. आता हे नूडल्स पहिले आपल्याला बॉईल करायचे. आणि बॉईल करून झाल्यानंतर त्याचं जे उरलेलं पाणी असतं, तसं आपण मॅगीचं पाणी वापरतो. तर मॅगीच्या पाण्यामध्ये आपण मसाला टाकतो. तर हे तसं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे. आणि त्या नूडल्समध्ये आपला बाकी सगळ्यांचे जे स्पायसेस आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे. तर मी तुम्हाला फर्स्ट दाखवतो कसं. तर फर्स्ट मित्रांनो, याच्यामध्ये थोडं 1.5 कपपेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे. गॅसच चालू नाही केला, तर गॅस चालू करूया. गॅस चालू झाला. थोडं 2 कप याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी थोडं गरम होऊ द्या की नको. हां, याच्यावर थोडं पाणी गरम होऊ द्या. आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडं हे नूडल्स टाकू. हा माझा किचन आहे मित्रांनो. हे सगळे आपले कुठे कुठे फिरलो आहे ते सगळं दाखवलेलं आहे. थायलंड, मनाली, महाबळेश्वर, फुकेट, बँकॉक, फुकॉक, वैष्णोदेवी. वैष्णोदेवी माझं फेवरेट आहे मित्र. वैष्णोदेवीला कधी पण जायचं असेल तुम्हाला मला बिंदास मेसेज करा. आपण 200-250 लोकांना दरवर्षी घेऊन जातो. फेब्रुवारीमध्ये बजेट ट्रिप असते ती, त्याच्यामध्ये तुम्ही लोक जॉईन करू शकता. फुकॉक, मुंबईला आपण जातो. गोवात आपलं फेवरेट आहे. क्राबीला जाऊन आलो आपण. हा, अमृतसरला जाऊन आलो. पटाया या बाजूला पण लावलेलं आहे. काश्मीर, शिमला, दिल्ली, आग्रा, शिमला, काश्मीर. छोट्या छोट्या ट्रिप तर चालू असतात मित्रांनो. तर आपण आता सध्या थोडेसे नूडल्स ह्याच्यामध्ये टाकूया. जस्ट सेकंड. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी नूडल्स टाकलेलं आहे पाण्यामध्ये बॉईल व्हायला. आता आपल्याला बॉईल करूया मस्त पहिली. बॉईलच्या नंतर ते पाणी फेकून द्यायचं आपल्याला. घरामध्ये किचन आहे, जस्ट ऑफिस आला आता. 5 ते 10 मिनिटं त्यांना चांगलं बॉईल होतं. तर हे बऱ्यापैकी असं बॉईल व्हायला चालू झालं आहे बघा मित्रांनो. बऱ्यापैकी बॉईल होत आहे. थोडं मी फास्टच ठेवले फ्लेम, कारण तिला आता खूप भूक लागली आहे. तर हे थोडंसं आपण आता अजून थोडंसं होऊ देऊया कदाचित. चॉपस्टिक्स बघू नका, आर्यनने सगळे चॉपस्टिक्स सारवले आहेत, त्यामुळे जो भेटेल ते मी घेतला आहे. सारखं ढवळत राहायचं असं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. होतं बऱ्यापैकी होतं. हो द्या. थोडंसं अजून बॉईल होऊ द्या 5 मिनिटासाठी अजून. मित्रांनो, यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. हा सॉस बघू शकता तुम्ही, आपली ही पावडर ही आता आपण याच्यावरती टाकूया. हो बापरे, हे व्हाईट कलरचं आहे. फर्स्ट टाइम बघितले पावडर. ठीक आहे, चला, बायकोला आवडतं आहे, आपल्याला पण चालेल. जस्ट अ सेकंड. आणि मित्रांनो, हा सॉस बघून मला टेन्शन आलं की किती करायचं. ओ संपूर्ण त्याला पिळून घेऊया. आधी ही प्रेस करायला नको. माहिती नाही काय करायचं. हलकी मी हे केलं, हलकी फ्लेम चालू घेऊया. चमच्याने चालू चमच्याने चालू. वा, पाणी काढलं मित्रांनो तरी होता थोडंसं राहिल्याचं वाटतं मला. ओके, याचा कलर चेंज होतं. जे व्हाईट होतं ते रेड होत चाललं. मजा आली. पहिलाच पण एक नंबर होता.
खूप तिखट असणार आहे, खूप तिखट असणार आहे. हो हो पहिला काढू आहे. तर ह्याला आता आपण भांड्याने सगळ्या व्यवस्थितपणे मिक्स झालं आहे. ह्याला आता आपण भांड्यामध्ये काढूया मस्तपैकी. त्याच्यानंतर पण थोडंसं मला करायचं आहे. तर मित्रांनो हे नूडल्स तयार झालेले आहेत. जे आता आपण आशूसाठी देणार. तिला ॲक्च्युली सनी साईड ऑमलेट आवडतं, बट आता सीन असा झाला की मला ते करतात नाही आला. म्हणजे पलटी करताना ते ॲक्च्युली थोडंसं हे झालं. तर आता मी तिला हे नूडल्स देतो. आशू आशू अरे बापरे चुकली बनवली तर आहे बघ कशी लागते माहिती मला. Oh my god. Lovely. थोडेसे माझ्या मते तरी कच्चे कडक नाही झाले तो पानी नहीं निकला. हाँ पानी निकाला बट शायद से उसका ये हो गया था वेरी है वेरी टेस्ट बघा लगता है मला सांग. गरम खूप होतं मी एकदाच मला चुकलो. अरे मग आवाज नसता ना ट्राय कर नाही आवडली. आवडली. पण ते एवढं नाही की नेहमी बनवतो ना. थोडं ते सॉफ्ट लागतं. कडक नाही झाली खूप जास्त पचकी आहे. पाणी काढलं. सब निकाला व्हेरी टेस्टी. ठीक आहे.